नमस्कार मित्रांनो, मी रिया तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, माझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या राहिल्या होत्या. आज वेळ आहे तर म्हटलं तुमच्यासोबत परत एकदा आपल्या गुढीपाडव्याचे जे काही विशेष कार्यक्रम होते आणि कार्यक्रम तर मठात होते, पण मी जे कार्यक्रम अटेंड केले त्याबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. मित्रांनो, सकाळी लवकर उठून मी स्वामींचे दर्शन घेते आणि त्यानंतर माझ्या सुरुवात करते. पण स्वामींचं दर्शन घेण्या अगोदर मी घरात लवकर उठते. 5:00-5:30ला माझा डेली उठण्याचा वेळ आहे. त्या वेळेला उठते, अंघोळ करते, देवाची पूजा करते, घर स्वच्छ करते. घरात माझा निघायच्या आधी मी थोडंसं काहीतरी स्नॅक्स बनवते, की म्हणजे जेणेकरून मला परत आल्यावर तो त्रास कमी व्हावा. म्हणजे गरम-गरम बऱ्याचशा वस्तू मी करते, पण निदान थोडंसं पोटाला आधार म्हणून काहीतरी करावं म्हणून स्नॅक्स आपला जो महाराष्ट्रीयन पद्धतीचा म्हणजे कांदे पोहे म्हणा, उपमा, शिरा, साबुदाण्याची खिचडी, डोसे हे आपले पारंपरिक जे नाश्त्याचे प्रकार आहेत ते मी नक्कीच करते. आणि मग कधीतरी खाणं होतं, कधी-कधी स्वामींच्या पूजेच्या आधी मी खात नाही, कधी-कधी खाऊन जाते. तर मग तसं मी पूजा करायच्या वेळी शक्यतो मला पूजा करायची असेल तर मी अवॉइड करते खाणं आणि मला काहीच पूजा नसेल करायची किंवा मला फक्त दर्शन घेऊन यायचं असेल तर मी नाश्ता करूनच जाते. आणि आज तर विशेष होतं गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचं प्रारंभ. तर त्यामुळे मठात आपल्याकडे दरवर्षी गुढी उभारली जाते. त्याआधी स्वामींचं पूर्ण पूजापाठ नेहमी जो असतो तो होतो आणि त्यानंतर गुढी उभारली जाते आणि मग स्वामींचं गुढी उभारून इथे गुढी उभारून झाल्यावर आरती झाल्याच्या नंतर आपण मी आणि राजेश आम्ही दोघंही आपल्या घाटकोपरमध्ये हिंदू नववर्षाची रॅली निघते. गुढीपाडव्यानिमित्त मोठं भव्य अशी रॅली काढतात. तर मग त्या रॅलीत आम्ही सहभागी होतो आणि रॅलीसुद्धा सुंदर असते. म्हणजे महाराष्ट्राची पूर्ण लोकधारा त्या रॅलीमध्ये दाखवली जाते आणि त्यात इन्व्हॉल्व होणार म्हणजे लेझिम असतं, पुन्हा हरिनाम आपल्या वारकरी संप्रदायांचे नामस्मरण असतं, हरिपाठ असतो. त्याचप्रमाणे कोकणातील विविध प्रकारचे खेळ जे खेळले जातात म्हणजे होळीपासून ते शिमग्यापर्यंत. होळी आणि शिमगा सेमच आहे. होळीपासून ते गणपती उत्सवापर्यंत जे काही आपल्याकडे पारंपरिक गोष्टी, रूढी, परंपरा आहेत त्या सगळ्या तिथे साकारल्या जातात आणि प्रत्येक म्हणजे 33 कोटी देवांचा देखावा सुंदर असा उभारला जातो आणि त्यात खरं सांगू ना, की तुम्हालाही इन्व्हॉल्व झाल्यावर म्हणजे महाराष्ट्रभरात सगळीकडे अशा छान नववर्षाच्या गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने वेशभूषा करून सगळेजण सामील होतात आणि तो आनंद घेतात आणि आम्हीही घेतो. पण प्रत्येकाने आपले नववर्ष हे 31च्या दिवशी न साजरा करता आजच्या दिवशी करणं गरजेचं आहे. तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल की मित्रांनो, की आपण पुन्हा त्याच आपल्या आपल्या रिच्युअल्सकडे परत वळतोय. म्हणजे काही 20 वर्षापूर्वी हे सगळं आपल्याला टोटली एकदम काय बावळटपणा असं चाललं होतं, की वाटत होतं. त्या परंपरा, त्या रूढी, त्याचं सायंटिफिक रिझन प्रत्येकाला माहीत नसल्यामुळे किंवा अतिशयोक्ती म्हणा आपली अशी होत असेल, त्या सगळ्यांच्या ह्या गोष्टींमुळे काही परंपरा, रूढी आपण मागे टाकत होतो. पण आता खरंच म्हणजे आता मला सांगताना, बघताना आणि प्रत्येक ठिकाणी पूजा, पाठ, व्रत, वैकल्य हे सगळं केलं जातं. पारायण, सत्संग हे असे आपले जे काही सुंदर असा ठेवा होता, तो आपण खूप चांगल्या पद्धतीने आचरणात आणलेला आहे आणि असंच सगळ्यांनी आचरणात आणावा असं मलाही वाटतं. मित्रांनो, गुढी पाडव्याच्या निमित्ताने आम्ही तर हे सगळे वेगवेगळे प्रकार म्हणजे आम्ही दिवसभर खूप छान असा घालवतो, की आनंदाने सकारात्मक ऊर्जा घेऊन, नवीन उभारी घेऊन असं आम्ही संपूर्ण छान-छान दिवस घालवत असतो. तुम्ही कसा दिवस घालवता हे मला प्लीज कमेंट्समध्ये सांगाल का? आणि मला आवडेल की तुमचेही काही विशेष असे विचार पुन्हा त्या दिवशीचं काही विशेष दिवस कसा घालवण्याची पद्धत हे काही असेल तर प्लीज मला सांगा. म्हणजे की मीही तुमचं गोष्टी मला आवडल्या तर नक्की मला स्वतःला करायला आवडतील आणि मी त्या पद्धतीने करेलही. आणि मला असं वाटतं की खरोखरच आपला हा गुढीपाडवाचा दिवस पासून
ते अक्षय तृतीयापर्यंत 1 महिन्याचा असतो. त्या कालावधीत तुम्हाला माहिती आहे का, गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रकट दिवस म्हणून साजरा होतो आणि अक्षय तृतीयेच्या आधी मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या आधी स्वामींचा पुण्यतिथी दिवस येतो. मग ते हा पूर्ण महिना किती छान आहे. म्हणजे ज्यांना कोणाला पारायण वगैरे करायचं असेल त्यांच्यासाठी हा उत्कृष्ट महिना आहे आणि छान त्यांनी पारायण करावं असं मलाही वाटतं. आणि आजच्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी आपण आंबा म्हणजे रत्नागिरीतली सगळी हापूस आंबा जो पहिला स्वामींना किंवा प्रत्येक त्यांच्या ग्रामदेवतेला दाखवतात आणि मग त्यानंतर खायला सुरुवात करतात मित्रांनो. तर आजचा दिवस हा आमरसपुरी किंवा श्रीखंडपुरी असा आपण बेत असतो. तर त्या पद्धतीने आम्हीही तो पारंपरिक पद्धतीने आमच्या घरात रुजवला आहे. पारंपरिक पद्धतीने आम्हीही करतो आणि खातो. मी पटकन त्या रॅलीमधून आली, घरात थोडंसं कणिक मळलं, त्यानंतर आमरस आणलेलाच होता आम्ही आदल्या दिवशी आणि आमरसपुरी खाऊन आम्ही दुपार छानपैकी छान जेवलो. त्यानंतर राजेश थोडासा जरा वामकुक्षित झाला आणि मी मात्र माझे इतर राहिलेली कार्यक्रम कामं उरकून संध्याकाळी परत मला स्वामींच्या मठात आरतीला जायचं होतं आणि मग तो आरतीचा आनंद घेण्यासाठी मी पुन्हा आरतीला गेली. आरती छानपैकी एन्जॉय केली. आरतीतून निघणारे पॉझिटिव्ह वेव्हज माझ्या मनापर्यंत, माझ्या शरीरापर्यंत पोहोचवून दिले आणि मनोभावे मी स्वामींची अशी छान पूजा करून, स्वामींचा आशीर्वाद घेऊन त्या दिवसाचा म्हणतात ना सांगता केली आणि मला खरंच आनंद होतो, की प्रत्येकाने जे आपले आराध्य दैवत आहेत त्यांना खरोखरच मनापासून जर पूजलात तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण म्हणतो ना, की प्रयत्नाशी परमेश्वर आणि चांगल्या कर्माची फळं नेहमी चांगलीच असतात. तर त्यामुळे तुम्ही चांगले कर्म करा. चांगले कर्म करणं म्हणजे काय? कुणालाही दुखवू नका, कुणालाही उलट बोलू नका. प्रत्येक माणसाचा आदर करा आणि तुमचे स्वतःचं जे काम जे स्वतःला आपल्याला करता येईल असं आपण आनंदाने करावं आणि जे काही काम असेल ते खरोखर मनापासून आणि आनंदाने केले तर नक्कीच या जन्माचे सार्थक होईल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराज शरणम प्रपद्य असे सगळ्या देवतांची नावं घेऊन मीही माझा व्हिडिओ इथेच थांबवते आणि माझ्याबरोबर तुम्हीही असे छान छान तुमच्या आयुष्यातले अनुभव माझ्यासोबत शेअर करत जा आणि शक्यतो जितकं तुम्हालाही स्वामींचं नामस्मरण करता येईल तितकं करा. कारण ज्या नामस्मरणामध्ये खरंच ताकद आहे, की रोज आपण मठात आलो नाही तरी चालेल, पण नामस्मरण हे मुखातून झालंच पाहिजे. हरिनाम हे केलंच पाहिजे. त्याशिवाय पर्याय नाही आहे आणि हा जन्म नाही पुन्हा. या वाक्याला साजेसं असं आपण वागलं पाहिजे, की पुन्हा रात्रंदिवसा देवा तुझी मूर्ती ध्यानात हे सुद्धा आपण केलं पाहिजे, की आपल्या मनात ध्यानात स्वामींची मूर्ती, स्वामींचं नामस्मरण आलं पाहिजे. तर आपल्या जीवनाचं आणि आपल्या जगण्याचं सार्थक होईल. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपादराज शरणम प्रपद्य. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री